श्री स्वामी समर्थ, परमपूजनीय नाना, वंदनीय नानी आणि इथे जमलेले सर्व स्वामी भक्त त्यांना अभिवादन. आपण इकडे स्वामी जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलो. तर खरं म्हणजे मला असं वाटतं की ह्या जागी येऊन स्वामी जयंती साजरी करायची म्हणजे हे आपलं सगळ्यांचंच मोठं भाग्य. या आवारामध्ये, या वास्तूमध्ये, कारण स्वामी भवन हे असंच नुसतं बांधलेलं कोणीतरी मंदिर नाही आहे. आपण एक बघतो की काही लोक म्हणतात की अरे मला स्वामींची खूप भक्ती करायची आहे, किंवा कोणाला गणपतीची करायची आहे, कोणाला दत्ताची करायची आहे, कोणाला शंकराची करायची आहे. तर असं काही लोकांना वाटतं मनापासून की नाही, भक्ती करायची म्हणजे काय करायचं, तर आपण एक मंदिर बांधूया. मग 4 चौघं 5 जण 10 जण एकत्र येतात, मंदिर बांधतात, लोक दर्शनाला यायला लागतात आणि अर्थात जिकडे भक्त येतात तिकडे तो देव नक्कीच असतो, त्याच्याबद्दल काही वाद नाही. जेवढी जास्त लोक येतील आणि जेवढी जास्त लोक त्यांना येऊन नमस्कार करतील किंवा त्यांचं काही असेल ते सांगतील, प्रश्न सांगतील, समस्या सांगतील, तर आपोआपच तिकडे देवाची शक्ती वाढत जाते. हे सत्य परिस्थिती आहे. पण स्वामी भवन थोडा वेगळ्या घटीचं आहे की स्वामी भवन हे स्वामींनी घडवून घेतलेली गोष्ट आहे. ती कोणी एका माणसाने किंवा काही मित्रांनी बांधून घेतलेली गोष्ट नाही आहे. त्यामुळे हा फरक आहे की स्वामी भवन हे स्वामींनी स्वतः नानांकडून घडवून घेतलेलं आहे. तर ही जी जागा आहे ही सुद्धा स्वामींनी निवडलेली होती, बरोबर. ती स्वामींच्याच काही लीलांमुळे कळलं की लोणावळ्यामध्ये अशी अशी जागा आहे. ते मी पूर्ण याच्यात जाणार नाही कारण वेळ लागेल, पण ताईंनी बऱ्याच वेळेला त्याचे रेफरन्सेस दिलेले आहेत. तर ही जागा मिळाली. मग स्वामी भवन कसं असावं, त्याची रचना कशी असावी, हे सुद्धा स्वामींनी नानांना प्रेरणा दिली आणि ते तसं चित्र नानांनी बनवलं. त्यावेळेला नानांना चांगल्या लोकांशी आपोआप संबंध आले, काही हुशार लोक त्यांना मिळाले. तर एक आर्किटेक्ट होते जे गिरगावच्या मठामध्ये सेवा करायचे, त्यांनी ते चित्र घेतलं नानांकडून आणि त्याचं आर्किटेक्ट फॉर्ममध्ये ड्रॉइंग तयार केलं, ब्लूप्रिंट तयार केली, 3D मॉडेल तयार केलं पुठ्ठ्याचं. ते सगळं झालं. त्यानंतर मग ते बांधायची वेळ आली की आता हे स्ट्रक्चर बांधायचं आहे. तर एक बिल्डर होते अरविंद येळे म्हणून, ते संपर्कात आले. ते सुद्धा स्वामी भक्त होते. तर त्यांनी ते आर्किटेक्टचं डिझाईन घेऊन इकडे येऊन पाहणी केली. सगळं काम आपलं सुरू झालं स्वामी भवनाचं. तर हे सगळं करत असताना असं झालं की इतकं मोठं मंदिर 1980 साली, आणि त्यावेळेला संस्था 1-1.5 वर्ष फक्त झालेलं संस्था सुरू होऊन, त्यावेळेला काही संस्थेकडे इतके फंड्स नव्हते, बरोबर. तरीसुद्धा या लोकांनी नानांच्या बरोबर उभे राहिले, नानांवरती पूर्ण विश्वास टाकला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला कसा मिळेल ह्याचा त्यांना कोणालाही शंकासुद्धा आली नाही आणि ते काम करत गेले. अर्थात संस्थेकडे जसं स्वामींनीच प्रेरणा देऊन बांधून घेतलेलं आहे, त्यामुळे जशी जशी गरज पडली तसे आपल्याला समर्पण येत गेली, देणगी येत गेली. काही लोकांनी मदत केली, काही लोकांनी आर्थिकरित्या मदत केली, काही लोकांनी दुसऱ्या प्रकारे मदत केली, टाउन प्लॅनिंगमध्ये जाऊन प्लॅन पास करून घ्या वगैरे वगैरे. तर हे सगळी चांगली लोक नानांना आपोआप स्वामींनी भेटवून दिली आणि ह्याचं काम सुरू झालं. तर मंदिर बांधायच्या आधी मंदिर बांधताना मग मूर्तीचं पण काम आपलं चालू झालं. तर ही मूर्तीसुद्धा युनिक आहे. म्हणजे ह्या जागेबद्दल युनिकनेस काय आहे, तर एकतर स्वामींनी बांधून घेतलं आहे, दुसरं म्हणजे स्वामींनी सांगितलं माझी उभी मूर्ती बांधायची. तर उभी मूर्ती
जगात कुठेच नाही. एवढी मोठी जगात त्यावेळेला तरी कुठे अशी मूर्ती नव्हती. त्यामुळे जे मूर्तिकार होते, जे खूप हुशार होते मूर्तिकार, पण त्यांनी पण आजपर्यंत स्वामींची बैठी मूर्तीच बनवलेली होती. आणि बऱ्याचशा मूर्ती अशा असतात की ज्या पाठी जमिनीला आपल्या भिंतीला टेकलेल्या असतात, त्यामुळे त्याला पृष्ठभाग काही नसतो. तर आता अशी मूर्ती एका अशा प्लॅटफॉर्मवरती आपण स्थापन करणार, तर त्याचा पाठचा भाग पण नीट झाला पाहिजे. आपण जरी प्रदक्षिणा घालायला देत नसलो तरी सुद्धा स्वामींच्या मूर्तीचा पाठचा भाग तर नीट आलाच पाहिजे. तिकडे काय आपण फ्लॅट ठेवू शकत नाही, कारण मधोमध ठेवलेली मूर्ती आहे. तर त्या मूर्तिकारांनी खूप विचार केला. शेवटी त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की मला तुमचा मागचा भाग कसा बनवायचा, आजपर्यंत कोणी बनवलेला नाही, तर उभ्या मूर्तीचा पृष्ठभाग कसा बनवायचा तो मला तुम्ही दाखवा, मला ज्ञान द्या. तर स्वामी त्यांच्या स्वप्नात आले आणि स्वामी म्हणाले, पाठचा भाग तुला बनवून बघायचा आहे ना, बघ म्हणून. आणि त्यांनी स्वतःभोवती गिरकी घेतली. स्वामींनी स्वप्नामध्ये स्वतःभोवती फिरले ते, आणि मूर्तिकाराला ते कळलं की आता कशी बनवायची आपली पाठची बाजू, आणि त्यांनी ते लक्षात ठेवून त्यांनी पूर्ण मूर्ती घडवली. तर मूर्ती जेव्हा बनत होती, जेव्हा त्याचं डिझाईन बनत होतं, जेव्हा त्याचं फाउंड्रीमध्ये काम चाललेलं, त्यावेळेला नानांकडे एक काहीतरी स्वामींचं आपल्याकडे चित्र पाहिजे, तैलचित्र पाहिजे. मूर्ती बनेपर्यंत लोकांना नमस्कार करण्यासाठी काहीतरी गोष्ट पाहिजे. तर म्हणून हे आपण जे स्टेजवर लावलं आहे ते ऑइल पेंटिंग दादरचे श्री काळे त्यांच्याकडून नानांनी करून घेतलं. तर ही जेव्हा चित्र बनत होतं तेव्हा नाना मध्ये मध्ये जाऊन दादरला जाऊन त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या घरी बघत होते जाऊन. आणि नंतर एक दिवस चित्र पूर्ण झालं ते करून. तर तेव्हा नाना, नानी, ताई, अजून काही जण परिवारातले ते दादरला गेले, काळ्यांच्या घरी फोटो बघायला गेले. तर तेव्हा काळ्यांनी सांगितलं की मला हे चित्र काढताना काय अनुभव आला का, असं नानांनी त्यांना विचारलं. बाकीच्यांनी पण विचारलं तुम्हाला काय अनुभव आले. तर काळे म्हणाले की मला चित्र काढताना स्वामी गुदगुल्या करायचे. तर गुदगुल्या करायचे म्हणजे काय करायचे की मी इकडे आहे आणि तुझं काम नीट होतंय हे पटवून दिलं की स्वामींनी चित्र काढून घेतलं या ऑइल पेंटिंग. आणि ते चित्र जेव्हा नाना आणि नानी बघत होते त्यांच्याकडे जाऊन, त्यावेळेला एक व्यक्ती आली तिकडे, पांढरा कुर्ता आणि धोतर नेसलेली एक व्यक्ती आली. आणि अनेक लोक होते त्यांच्याकडे आलेले, 50-100 लोक तरी असतील की जे परिवारातली लोक जी पहिल्यांदा ते पेंटिंग बघायला गेले होते. तर तेव्हा ती एक व्यक्ती अचानक आली आणि म्हणून गेली की बहुत अच्छा हुआ है, आणि ती निघून गेली व्यक्ती. नंतर कळलं लोकांना की अरे हे कोणतरी वेगळंच आलं होतं, आपल्यातलं कोणी नव्हतं, कोणीतरी तिसराच माणूस येऊन आपल्याला सांगून गेलं की खूप छान पेंटिंग झालंय म्हणून. तर त्याच वेळेला जेव्हा हा फोटोचं काम झालं आणि इथे मूर्तीचं आणि स्वामी भवनाचं काम चालू होतं, त्यावेळेला जो स्वामींच्या गाभाऱ्याच्या वरती जो स्ट्रक्चर जे आहे, म्हणजे त्याला आपण शिखर म्हणू, तर ते शिखर बनवताना अर्थात 80 साली एवढी उंच इमारत लोणावळ्यासारख्या ठिकाणी जिकडे धो पाऊस पडतो त्या ठिकाणी एवढी मोठी इमारत बांधायची म्हणजे खूपच कौशल्य. तर ते बांधत होते. बांधल्यानंतर त्यांना ते कळसापर्यंत पोचले. हा पुढचा पार्ट जो 3 पुढची शिखरं आहेत ती आपण नंतर बांधलेत. आधी फक्त स्वामींच्या वरचा गाभारा होता. तर त्या गाभाऱ्याच्या वरती जे शिखर होतं ते बांधून त्यांचं कंप्लीट होत आलं. आणि कलशाचा खालचा भाग त्यांनी बनवायला घेतला, त्याला अमालक म्हणतात. तर ते तो भाग बनवत होते जेव्हा, की ज्याच्यावरती कलश ठेवायचा, म्हणजे एक डोम बनवायचा, त्याच्यावर एक स्लॅब येते, त्याच्यावरती कलश ठेवायचा. तर तो भाग जेव्हा ते बनवत होते तेव्हा त्यांना त्यांच्या इंजिनियर्सना प्रश्न पडत होता की आता हे कसं करायचं, कारण इतका पाऊस पडतो की कुठेही लिकेज नको व्हायला, काही नको व्हायला. तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न होते. नाना नानी दर एक 8-15 दिवसानंतर लोणावळ्याला येऊन कामाची पाहणी वगैरे करायचे. तर मध्ये असं झालं की 4-5 दिवस झाले की
ते काम बाकीचं काम चालू होतं, पण कलशाचं काम थोडं ठप्प पडलं, कारण त्यांना कळत नव्हतं की हे कसं करायचं आता, की लिकेज होऊ नये वगैरे, इथे काय करायला लागेल. तर जे बिल्डर होते त्यांचे पार्टनर आणि त्यांचे इंजिनियर इकडे काम करत होते एक दिवस. त्यावेळेला एक व्यक्ती आली आणि हे त्यांनी नानांना पुढच्या रविवारी जेव्हा नानांनी आले तेव्हा त्यांनी सांगितलं, की नानांनी विचारलं म्हणजे अरे तुमचं काम झालं, म्हणजे हे तुम्हाला कळलं काय करायचं वगैरे. हो म्हणे, कसं जमलं? तर ते म्हणाले नाही, एक दिवस दुपारी एक उंच व्यक्ती आली, खूप उंच आणि अशी झब्बा लेंगा घातलेली व्यक्ती आली आणि म्हणे आम्हाला काहीतरी ते समजवलं त्यांनी, की तुम्ही असं 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 करा, आणि तसं आम्ही केलं आणि ते झालं. तर त्या इंजिनियर जे होते त्यांना असं वाटलं की हे परिवारातलेच कोणीतरी माणूस आहे, जे इंजिनियर असतील, की ज्यांना बिल्डिंग बांधायचा अनुभव असेल, मुंबईतल्या उंच बिल्डिंग वगैरे, ते आपल्याला येऊन मार्गदर्शन करतायत की तुम्ही असं 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 करा आणि मग ते होईल. नाना म्हणाले मी तर कोणालाच पाठवलं नाही, असं कोणी माणूसच नाही, म्हणजे बिल्डरच जर का तुम्ही आहात तर तुमच्याहून अजून माहितीगार कोण असणार. तर तेव्हा तेच की असे अनेक अनुभव येतात की अडलेलं काम इकडे स्वामी स्वतः येऊन करून घेतात. तर आता नानांचं मोठेपण म्हणजे हे की नानांनी कधीही मला स्वामींचं दर्शन व्हावं म्हणून मी काहीतरी उपासना केली असं कधी केलं नाही. त्यांना सहजता दर्शन झालं आणि ते दर्शन झाल्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण स्वामींना वाहून घेतलं. म्हणजे मधला काही काळ असा आला की स्वामी, आपण म्हणतो की स्वामी लगेच फळ देतात किंवा उपासना स्वामींची केली तर लगेच प्रेरणा मिळते, पण स्वामींनी परीक्षा पण खूप पाहिली, असं सहजासहजी झालेलं नाही आहे. आणि परीक्षेमधनं मग उत्तीर्ण झाल्यानंतर मग स्वामींनी खूप कृपा केली. म्हणजे स्वामींनी नानांना काही अभ्यास म्हणजे ज्योतिषाचा अभ्यास न करता आपोआप ज्योतिषाची विद्या दिली, की ज्याच्यामुळे लोकांच्या पत्रिका बघून समस्या सोडवता येतील, किंवा त्यांना आयुर्वेदिक औषधांचं ज्ञान दिलं की काही व्याधीग्रस्त होते त्यांना सोपी साधी सरळ औषधं देऊन त्यांची व्याधी कमी करावी, अशी सगळी विद्या नानांना स्वामींनी दिली. आणि परिवाराची स्थापना 1979 साली झाली. तर त्याच्यामध्ये स्वामींचे नानांचे गुणधर्म म्हणजे सदाचार, सत्कर्म, सत्कार्य, निष्ठुरता ह्या आधारावरतीच परिवाराची स्थापना झाली. आणि परिवार मी लहानपणी असल्यापासून म्हणजे मी नानांकडेच वाढलो, आईबाबा माझे ऑफिसला जायचे, आजीकडेच मी वाढलो आहे. त्यामुळे मी लहानपणापासून परिवाराची वाटचाल अगदी नीट पाहतोय. म्हणजे मला आठवतं आहे की मी साधारण 5-6 वर्षाचा असल्यापासून तर मला पूर्ण सगळंच आठवतं आहे. त्याच्या आधीच्या काही ठळक घडामोडी आठवतात, पण हळूहळू परिवाराची प्रगती होत गेली. नानांनंतर मग माझ्या आजीनी 19 वर्ष काम केलं. तर खरी तर माझी आजी हुशार होती, पण शालेय शिक्षण काही फार झालेलं नव्हतं. तर त्यावेळेला मुलींचं काही एवढं शिक्षण व्हायचं नाही, पण तरी ती मुळात हुशार होती. आणि मुख्य म्हणजे स्वामींनी त्यावेळेला खूप चांगली लोक परिवाराशी जोडली, त्यामुळे तिला उत्तम सल्लागार मिळाले. जरी स्वतः शिकलेलं नसेल तरी पण तिला सल्लागार सगळे चांगले आणि उत्तम मिळाले. त्यामुळे परिवाराची वाटचाल खूप सोपी झाली. आणि 19 वर्ष तिने हे सगळं सांभाळलं. हे मी सगळं माझ्या म्हणजे आधीचा तर पूर्ण 19 वर्षाचा काळ तर मला तर पूर्णपणे आठवतो आहे, कारण तोपर्यंत मी थोडा मोठा झालेलो. रोज मी तिच्याकडे दुपारी असायचो, त्यामुळे कोण लोक यायची, काय गप्पा व्हायच्या, किंवा कसे निर्णय कसे घ्यायचे, म्हणजे संस्थेबद्दलचे निर्णय कसे घ्यायचे, किंवा कुठे आपलं चुकतंय, कुठे बरोबर आहे, कोणाला क्षमा करायची, कोणाला दंड करायचा, हे तिच्याकडून मी काही गोष्टी बघून शिकलो. तर आता मी म्हटलं तसं परिवार वैभवशाली होत चालला. म्हणजे आधी नानांनी खूप कष्ट काढले, नानींनी खूप कष्ट काढले.
हळूहळू हळूहळू स्वामींची कृपा होतीच, आधीपासूनच होती, पण ती हळूहळू वाढायला लागली. जास्त लोक जोडायला लागलो आपण. आणि नानांचं एक खूप मोठं काय म्हणू आपण, खूप मोठं त्यांचा एक रूल होता की आपण आपली देणगी पुस्तकं वगैरे घेऊन गावभर फिरायचं नाही. असं नाना नेहमी सांगायचे की मी पुस्तक घेऊन तिसऱ्याकडे जाऊन कुठेतरी बसलोय, कुठच्या तरी दुसऱ्या देवळाच्या जाऊन बसलोय, कुठेतरी हॉलमध्ये जाऊन बसलोय, हे आपण करायचं नाही. नाना म्हणायचे जे काही यायचं आहे ते लोक इकडे येऊन आपल्याला देतील. तर त्याचप्रमाणे हळूहळू का होईना प्रगती सुरू झाली, वैभवशाली व्हायला लागलं. आणि वैभवशाली म्हणजे नुसतं पैसा नाही, पैसा एक भाग आहे, सगळ्यासाठी पैसे लागतात. आता आपल्याला इथे स्वामी भवनात आपल्याला एवढा मोठा उत्सव करायचा म्हणजे धन तर लागतंच, त्याच्याशिवाय काही होत नाही. प्रत्येकाचा व्यवसाय आहे, तर त्यांना त्या लोकांना तसे पैसे द्यावेच लागतात. पण वैभव म्हणजे नुसतं ते नाही, वैभव म्हणजे तुमची मानसिकता पण बदलली पाहिजे, की तुम्ही विचार पण वैभवशाली माणसासारखा करता आला पाहिजे. तर हे नानांच्या शिकवणींनी, नानींच्या शिकवणींनी हे अजून आपलं वैभव वाढत गेलं. आणि त्यानंतर मग आता ताई काम करतायत. तर ताईंच्या वेळेला सुद्धा मी म्हणजे आता अजून मोठा झालेलो, त्या काम बघायला लागल्या तेव्हापासनं. तर नक्कीच खूपच आता स्वामींनी खूप दिलं आहे, अजूनही स्वामी देतीलच. पण आपल्याला नानांच्या विचारांवरती चाललं तरच हे पुढे कृपा आपल्यावरती राहील, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि नाना जसे प्रेमळ होते वगैरे सगळं म्हणतात, नाना खूप प्रेमळ होते, नानी पण खूप प्रेमळ होत्या. म्हणजे मला आठवते नानींकडे कोणीही आलं, कितीही वाजता आलं, दुपारी 2 वाजता आलं, 3 वाजता आलं, तरी नानी प्रत्येकाला काहीतरी हातावरती द्यायच्या. म्हणजे साखर फुटाणे वगैरे तर ते तर नैवेद्य असायचं, ते असायचंच, पण इतर पण काहीतरी करून द्यायच्या, काही नाही तर निदान चहा तरी करून द्यायच्या. आता तशा तर त्या एकट्या राहायच्या. त्यांना त्या वयामध्ये जसं जसं वय वाढत जातं तसं प्रत्येक माणसाला आला की चहा करून दिला, त्याच्यात पण शेवटी दमायलाच होतं. बरं, तिचं असं नव्हतं की सकाळी 25 कप चहा करून ठेवला मग आले तशा लोकांना देऊ. ती प्रत्येक 2-3 माणसांचा चहा करणार. घर लहान होतं तेव्हा काय एवढी पातेली नसायची की आता 25 पातेली घेऊन टाकूया मग संध्याकाळी धुऊया वगैरे. त्याच पातेल्यात चहा करायचा, ते पातेल्याचा ओथा टाकून द्यायचा, पातेलं धुवायचं, परत दुसरी बॅच आली की परत 2-3 कप चहा करायचा. असं ती दिवसभर कधी कधी करायची. तर हे नानांनी दिलेलं तिला हे होतं, शिकवण होती की नाही, आपल्याकडे लोक दुरून येतात, समस्या घेऊन येतात, तर त्यांना आल्यानंतर रिकाम्या हाताने सोडायचं नाही. त्यांना तुम्ही 2 घास काहीतरी दिलेत तर त्यांना जरा धीर वाटतो. तसंच हे सगळं प्रेमळ वगैरे झालं, पण नानांची शिस्त पण खूप महत्त्वाची आहे, तशीच नानींची पण शिस्त खूप महत्त्वाची आहे. आणि इतकी मोठी संस्था चालवताना शिस्त ही पाळावीच लागते. मग कधीतरी काही गोष्टी असतात ज्या आपण सोडून देतो, की छोटीशी गोष्ट आहे की नको जाऊ दे, इग्नोर करा. कारण आपण प्रत्येक गोष्टीवरती जर का तुम्ही टीका करत राहिलात तर मग माणसं दुखावली जातात. त्यामुळे काही गोष्टी नानी पण किंवा ताई पण काही गोष्टी सोडून देतात की ठीक आहे, थोडी छोटी चूक आहे, सोडून दिलं. काही चुका अशा असतात ज्या 2दा-3दा झाल्या तर त्या माणसांना बोलवून सांगावं लागतं की अरे अशी तुझ्याकडनं चूक होतीये, बरोबर. म्हणजे त्या माणसाला एखादं कळत नसतं किंवा कळतही असेल, पण 2-3 वेळा झाल्यानंतर मग आपण सांगतो. आणि काही गोष्टी अशा असतात की त्या ताईंना त्याच वेळेला सांगाव्या लागतात. कारण मुलांना वळण लावताना आपण जर का एका ठराविक वेळेला त्यांना शिक्षा दिली नाही तर ते हाताबाहेर जाऊ शकतं प्रकरण. तसंच बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या नानींनी, ताईंनी त्यावेळीच काय म्हणतो त्याला वेळीच त्याला न्याय दिला आणि वेळीच काही कठीण त्यांना डिसिजन घ्यावे लागले. आणि त्यामुळे काही लोक दुखावली पण असतील, पण ते संस्थेच्या शिस्तीसाठी खूप महत्त्वाचं आहे की कुठे काही चूक होत असेल तर त्याला योग्य न्याय हा दिलाच पाहिजे. नाहीतर मग त्यावेळेला जर का न्याय दिला नाही तर ते परत तसंच होत राहिलं तर मग तीच पद्धत पडत जाते आणि मग
ते पुढे मग दुसऱ्यांना बाकीच्यांना त्रास व्हायला लागतो. त्यामुळे ताई पण कधी कधी असं करतात. तर तुम्हाला पण कधी असं झालं असेल तर तुम्ही समजून चला की तो शिस्तीचा भाग आहे. ती संस्थेची शिस्त मोडायला नको म्हणून काही गोष्टी त्यांना पण करायला लागतात. तर आपण आता इकडे आज स्वामी जयंतीचा उत्सवासाठी जमलेलो आहोत. तर आपण स्वतःशी संकल्प करूया की आपण यापुढे नानांच्या स्वामींच्या